लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ देणार नाही, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही ग्वाही दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे। तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचसे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील, पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्वाही दिलेली आहे। लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच पात्र लाभार्थ्यांना वगळलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय।